प्रेज द लॉर्ड. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या जागेवर उभे राहावे. आज आपण इथे सर्वजण एकत्रित आलेलो आहोत, पण आपल्याला एकत्रित करणारा एकच आहे, म्हणजे आपला देव प्रभू येशू ख्रिस्त. आपणा सर्व त्याच्यासाठी एक समान आहोत. आपण सर्व त्याच्यासाठी खास आहोत आणि म्हणूनच तो फक्त मला नाही तर आपल्या सर्वांना एकत्रित घेऊन आला आहे. चला तर मग आपण उत्साहाने त्याची स्तुती आराधना करूया. त्या अगोदर एक छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला महान महिमा गौरव आता आणि सर्व काळ असो. परमेश्वरा तू संजीवनाच्या सभेचा हा दुसरा दिवस आम्हाला दाखवला परमेश्वरा, त्यासाठी मी तुझे खूप खूप आभार मानतो परमेश्वरा. तसंच परमेश्वरा मी आमच्या तरुण संघासाठी मागतो परमेश्वरा. स्तुती आराधना करत असताना त्यांना काही अडचण येऊ देऊ नको परमेश्वरा. मी आमच्या पास्टर्ससाठी मागतो परमेश्वरा, त्यांना देखील तो आशीर्वादित कर परमेश्वरा. ही संजीवनाची सभा देखील तू आशीर्वादित कर परमेश्वरा. ही लहानशी प्रार्थना तारणारे येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो, म्हणून तो आहे. आमेन. आज आपण जाहीर करूया की सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. स्तोत्रकार म्हणतो 46:7 मध्ये, सेनांचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. ह्याच उत्साहाने आपण आपले पहिले गीत गाऊया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है.
आपण सहभागी होऊया आणि मनापासून स्तुती करत आपले दुसरे गीत गाऊया. येशू मसीह देता खुशी. करे बना उसकी
सर्वांचा आहे, सर्वांचा तारणारा, सर्वांचा त्राता व सर्वांचा राजा आहे. चला आपण पूर्ण मनाने प्रभूची स्तुती करूया आणि आपले तिसरे गीत गाऊया, ख्रिस्त माझा तो सर्वांचा. वचन माझ्या पायासाठी दीप आहे, तुझा मार्ग दाखवणारा प्रकाश आहे. परमेश्वर आपल्याला त्याचे वचन इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिले आहे. जसा परमेश्वर आपला प्रकाश आहे
आनंद के साथ अपन अपना गीत गाएंगे, यीशु तेरे करीब आए।
आपला निर्माण करता, रक्ष आणि आरोग्य देणारा आहे. स्तोत्र 121:2 मध्ये असं म्हटलंय, माझा मदत करता परमेश्वराकडून येतो. तर आपण आपला विश्वास त्रैक्य देवामध्ये जाहीर करत आपले शेवटचे गीत गाऊया. एल शदाय आराधना. जो मेरा भला करे
ईश्वरा तू आजचा दिवस आम्हा सर्वांस दाखवला परमेश्वरा, त्यासाठी मी तुझे खूप खूप आभार मानतो परमेश्वरा. तू आम्हाला तुझी स्तुती आराधना करण्याच्या लायक ठरवलं परमेश्वरा, त्यासाठी आम्ही तुझे खूप खूप आभार मानतो परमेश्वरा. इथं आम्ही फक्त तरुण संघ नव्हे तर परमेश्वरा पूर्ण मंडळीला परमेश्वरा तू आशीर्वादित कर परमेश्वरा. पूर्ण पाळकीय समितीला परमेश्वरा आशीर्वादित कर परमेश्वरा. जे आम्हाला आज वक्ती लाभलेले आहे परमेश्वरा तू त्यांच्यासोबत राहा परमेश्वरा. परमेश्वरा ते जे काही आज आम्हाला मानना देणार आहे परमेश्वरा, तो आमच्या जीवनात परमेश्वरा एकदम विश्वासाचा ठरो परमेश्वरा. काही आमच्याकडून वाईट वर्तन होऊ नये परमेश्वरा. ही लहानशी प्रार्थना तारणारे येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. अतिशय हृदयस्पर्शी अशा स्तुती आराधनेबद्दल सर्व एमवायफचं मी मनापासून आभार मानतो. वन्स अगेन टुडे यू सेट द रिदम. गॉड ब्लेस यू ऑल. पुन्हा एक वार संजीवनाच्या या सभेच्या दुसऱ्या दिवसाकरिता उपस्थित सर्व भक्तांचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि आपणा सर्वांना जय ख्रिस्त. काल आपण होशे संदेशाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 2ऱ्या वचनामधून वचनाचा ऐतिहासिक संदर्भ पाहिला. त्या ऐतिहासिक संदर्भामध्ये आम्ही आमच्या 21व्या शतकातील मंडळांचा संदर्भ पाहून देवाचं वचन समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि सामूहिकरित्या ते आव्हान देवाच्या वचनामधून आम्हाला करण्यात आलं की चला आपण परमेश्वराकडे जाऊ, कारण तोच एकमेव आमचं पुनरुज्जीवन करणार आहे. तोच सेनाधीश परमेश्वर आम्हाला जसं त्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला पुनरुत्थित केलं तसं तो आम्हालाही पुनरुत्थित करणार आहे. आणि चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ. ही सामूहिक हाक होशे संदेशाच्या द्वारे इस्रायलांपर्यंत आलेली आम्ही काल पाहिलेली आहे. आज पुन्हा होशे 6:2 या वचनावरती मनन करत असताना या संदेशाची सुरुवात आज मी एका प्रश्नानं करत आहे. आणि तो प्रश्न असा: डज होशे 6:2 prophetically point to the 2000 era of gospel followed by the resurrection on the third day, that is 3000th year day? I repeat the question. Does Hosea 6:2 prophetically point to a 2000 era of gospel followed by the resurrection on the third day, that is 3000th year day? हे वचन होशे 6:2 हे वचन भविष्यवाणीनं किंवा भविष्यवाणी सूचकतेनं इतिहासातील शुभवर्तमान प्रसाराचा 2000 वर्षांचा कालखंड आणि त्यानंतर पाठोपाठ लगेच येणारं तिसऱ्या दिवसाचं म्हणजे 3000व्या वर्षाच्या अखेरच्या दिवसाच्या पुनरुत्थानाला दर्शवणारं हे वचन आहे का? पुन्हा एक वार मराठीमधून मी हा प्रश्न करतो. होशे 6:2 हे वचन भविष्यवाणीनं अथवा भविष्य सूचकतेनं इतिहासातील शुभवर्तमान प्रसाराचा 2000 वर्षांचा कालखंड आणि त्या मागोबा पाठोपाठ येणारं तिसऱ्या दिवसाचं म्हणजेच 3000व्या वर्षाच्या अखेरच्या दिवसाच्या पुनरुत्थानाला दर्शवणारं हे वचन आहे का? आपण प्रार्थना करू. हे देवा सेनाधीश परमेश्वरा, होशे संदेशाने केलेल्या भविष्यवाणीचा जो प्रश्न आज आम्हा समोर आहे त्याचं उत्तर
नवीन करारातील तुझ्या एकुलत्या एका पुत्रानं निवडलेल्या शिष्यांच्या द्वारे केलेल्या भविष्यवाणीतून आज आम्हाला प्रगट कर, यासाठी की तुझ्या एकुलत्या एका पुत्रामध्ये आम्हाकरिता जे पुनरुज्जीवन आणि पुनरुत्थान तू सुनियोजित केलेलं आहेस ते आम्हाला प्राप्त व्हावं. हे पवित्र आत्म्या तू आम्हाला मार्ग दाखव. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. होशे 6:2. आज आम्ही पुन्हा एक वार ते वचन एकत्रित मिळून वाचणार आहोत. ज्या सर्वांनी पवित्र शास्त्र आणलेलं आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे, त्यांनी होशे 6:2 हे वचन काढावं. आपण सर्वजण एकत्रित मिळून ते वाचणार आहोत. मिळालं सर्वांना? आपण वाचण्यास सुरुवात करूया. तो 2 दिवसात आमचं पुनरुज्जीवन करील, 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करील आणि त्याच्या समोर आम्ही जिवंत राहू. आता मंडळीने फक्त ते वचन वाचावं अशी मी आपला विनंती करत आहे. आता काही ख्रिस्ती अभ्यासक, ख्रिस्ती कॉमेंट्रेटर्स, वचनाचं सखोल मनन करणारे अभ्यासक होशे 6:2 या वचनाकडं केवळ ऐतिहासिक किंवा काव्यात्मक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी त्या उलट या वचनाकडं भविष्यवाणी सूचकतेने आणि टायपोलॉजिकली दृष्टिकोनातून ते पाहतात. टायपोलॉजिकल दृष्टिकोन म्हणजे काय? टायपोलॉजिकल दृष्टिकोन म्हणजे शास्त्रवचनाच्या प्रकारचा जो मूळ अर्थ आहे तो समजून घेण्याकरिता केलेला चिन्हात्मक अभ्यास म्हणजेच टायपोलॉजिकल व्ह्यू. प्रॉफिटिकली आम्ही काल पाहिलेला आहे की येशू सेनाधीश परमेश्वर इस्रायल आणि यहुदा यांचं पुनरुज्जीवन करेल, त्यासाठी त्याच्याकडे 2 दिवसाचा कालावधी आहे आणि 3ऱ्या दिवशी तो त्यांना पुनरुत्थित करेल. त्या ऐतिहासिक घटनेवरती आम्ही काल मनन केलेलं आहे. आज 2 दिवस 2000 वर्षांना दर्शवतात. ते कसं? नवीन करारातील येशूनं निवडलेल्या शिष्यांच्या भविष्यवाणींच्या द्वारे आम्हाला त्याचा संदर्भ पाहायला मिळतो. येशूचा शिष्य पेत्र यानं लिहिलेलं पत्र, पेत्राचं 2रं पत्र, याचा 3रा अध्याय 8व्या वचनामध्ये पेत्र म्हणत आहे, तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, विसरू नका. कोणती आहे ती गोष्ट? प्रभूला एक दिवस, मोठ्याने बोला, प्रभूला एक दिवस, प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे. आणि म्हणून होशे 6:2 या भविष्यवाणीमधले ते 2 दिवस 2000 वर्षांचा कालावधी आम्हाला प्रगट करतात. 2000 वर्षांना ते आम्हाला दर्शवतात. आणि येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापासून सुरुवात करून पुढं या 2000 वर्षाच्या शुभवर्तमान प्रसारांमधून 2000 वर्ष सतत शुभवर्तमान प्रसार केल्याने संपूर्ण जगाला आत्मिकतेमध्ये संजीवित करण्यात आलेलं होतं आणि अजूनही ती प्रक्रिया चालू आहे. 2000 वर्षात शुभवर्तमान प्रसारामधून जगामध्ये एक संजीवनाची लाट पसरलेली होती आणि संपूर्ण जगभरामध्ये या 2000 वर्षाच्या शुभवर्तमान प्रसाराचा जो काळ आहे तो सर्व जगाकरिता आणि मानवजातीकरिता एक कृपेचा काळ म्हणून आम्हाकरिता देण्यात आलेला होता. 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करील आणि हा 3रा दिवस 3ऱ्या 1000 वर्षाच्या युगाला दर्शवत आहे. 3ऱ्या 1000 वर्षाशी तो मिळता जुळता असा तो दिवस आहे. आणि या वर्षामध्ये तो म्हणजे सेनाधीश परमेश्वर
ज्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राचा आत्मा त्याच्या शरीरामध्ये त्याच्या हातातून रिलीज केला आणि पाठवून दिला आणि त्याला पुनरुत्थित केलं, तोच सेनाधीश परमेश्वर मानवाला देखील तो उठवून उभे करील, मानवाचं देखील तो पुनरुत्थान करील. आणि हे संतांच्या पहिल्या पुनरुत्थानाला दर्शवणार असं आहे. आणि संतांचं ते पहिलं पुनरुत्थान हे शारीरिक पुनरुत्थान होणार आहे, आत्म्याचं पुनरुत्थान नव्हे. आणि मानवाला उठवून उभं करील असं जर परमेश्वर म्हणत आहे, ते परमेश्वर त्याच्या संतांच्या बाबतीत त्यांच्या शारीरिक पुनरुत्थानाबाबत तो बोलत आहे. आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू, वचनाचा शेवटचा भाग. आता त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू ही संज्ञा किंवा ही फ्रेज किंवा हा शब्द समूह आमच्या सार्वकालिक स्थितीला सुचवत आहे. आमचं सार्वकालिक अस्तित्व याला ते प्रगट करणार असं आहे. आणि म्हणून त्या शेवटच्या वाक्याकडे त्या संदर्भामधून पाहिलं जातं. किंवा पुनरुत्थानानंतर आम्ही जे त्याचे विश्वासणारे आहोत, आम्ही जे त्याचे संत गणले गेलेले आहोत, आम्ही जे त्याचे विश्वासू आहोत, धार्मिक लोक आहोत, नीतिमान लोक आहोत, त्या आम्ही सर्वजण सरळ देवाच्या उपस्थितीमध्ये जसा येशू परमेश्वर पित्याच्या उपस्थितीमध्ये सर्व काळ जिवंत आहे, त्याच संदर्भामधून आम्ही या भविष्यवाणीकडे आज पाहणार आहोत. या वचनामध्ये 3 शब्द आम्हाला आणखी पाहायला मिळतात. आमचे, आम्हाला, आम्ही, हे 3 शब्द या वचनामधला या 3 शब्दांचा जो वापर आहे तो आज वापर असं सुचवत आहे की जे काही घडणार आहे ते वैयक्तिक पातळीवर नसून ते सामुदायिक पातळीवर घडणार आहे. आणि त्या सामुदायिक पातळीमध्ये जे घडणार आहे त्यामध्ये असलेल्यांची संख्या अगणित अशी आहे. आणि म्हणून हे 3 शब्द आम्हाला या वचनामध्ये पाहायला मिळतात. आमचे, आम्हाला आणि आम्ही. म्हणजेच भविष्यामध्ये आता जे काही घडणार आहे नवीन कराराच्या भविष्यवाणीनुसार, त्यामध्ये ज्या सर्वांचं पुनरुत्थान होऊन ते परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उपस्थित राहणार आहेत सदा सर्व काळासाठी, त्यांची संख्या मात्र अगणित आणि प्रचंड मोठी असणार आहे. आणि त्याही नीतिमानांचं आत्म्याचं पुनरुत्थान नव्हे तर तेही अक्षरशः पुनरुत्थित केले जातील आणि सार्वकालिकतेमध्ये घेतली जातील. हेच ते रॅप्चर आहे ज्याचीच आम्ही विश्वासणारी वाट पाहत आहोत. होशेयाचा 6वा अध्याय 2 वचनाच्या भविष्यवाणी सूचक आणि भाषा सूचक आराखडा या दृष्टिकोनाला देखील सपोर्ट करत आहे का? होशे 6:2 या वचनाचा भविष्यवाणी सूचक आणि भाषा सूचक हा जो आराखडा मी आपल्या समोर सादर केला तो या भविष्यवाणीला उचलून धरत आहे का? आता शुभवर्तमान प्रसारानं संजीवित झालेल्या 2000 वर्षांच्या कालखंडानंतर 2000 वर्ष सतत शुभवर्तमान प्रसारात करण्यात आलेला आहे, आत्मे संजीवित करण्यात आलेले आहेत. आता त्या कालखंडानंतर 3000व्या वर्षाच्या अखेरच्या दिवसाच्या पहाटेस जसं येशूचं पुनरुत्थान पहाटेस झालं, अगदी तशाच प्रकारची भविष्यवाणी होशे 6:2 या वचनामध्ये आम्ही पाहत आहोत का? किंवा होशे 6:2 हे वचन आम्ही केवळ प्युअरली ऐतिहासिक संदर्भामधून ते पाहावं किंवा काव्यात्मक संदर्भामधून ते आम्ही वाचायला हवं? म्हणजे इस्रायल आणि यहुदा राष्ट्राचं ते राजकीय पुनरुज्जीवन किंवा ते राष्ट्रीय पुनरुज्जीवनाची आशा या एवढ्याच संदर्भामधून ते वचन आम्ही वाचावं का? किंवा त्या संदर्भाचा आम्हा वैयक्तिक जीवनाशी नवीन कराराच्या येशूच्या शिष्यांच्या भविष्यवाणीच्या संदर्भातून काही महत्त्व नसावं? या वचनानुसार सखोल मनन करत असताना प्रथम मला असं वाटलं की हे वचन केवळ देवाचा पुत्र येशू याच्या पुनरुत्थाना संबंधातील वचन असावं.
त्याच्या पुनरुत्थानाबाबत हे वचन बोलत आहे. परंतु येशूच्या पुनरुत्थानाचा देखावा फार सुंदर आहे. येशूच्या पुनरुत्थानाचं स्वरूप फार सुंदर आहे, कारण त्यामध्ये एकटा येशू आहे आणि येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे. परंतु या वचनामध्ये आम्हाला आमचं ही जी शब्दप्रयोग वापरण्यात आलेले आहेत ते शब्दप्रयोग पर्सनली आम्हाला बोलतात, आमच्या संबंधाने ते बोलतात. केवळ इस्रायला संबंधाने ते बोलत नाहीत. आज 21व्या शतकामध्ये ती भविष्यवाणी आमच्यासाठी देखील खरी आहे. आणि जे आमच्या संबंधाने आहे त्यामध्ये असंख्य नीतिमानांना सूचित करण्यात आलेलं आहे. आणि मग जे आमचं पुनरुत्थान होणार आहे ते आम्ही येशूच्या उपस्थितीमध्ये येशू सोबत सर्व काळासाठी अंतराळात घेतले जाऊ आणि सदा सर्व काळच्या पित्यासोबत पवित्र 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 म्हणणाऱ्यांच्या जनांमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. ते आमचं पुनरुत्थान आहे. सदा सर्व काळ आम्ही त्या देवाच्या समोर जिवंत असे राहणार आहोत. आणि याचा आधार असा आहे आणि माझा विश्वास देखील असा आहे की पुनरुत्थान केव्हा अपेक्षित आहे याची माहिती देखील पवित्र आत्म्याच्या द्वारे मानवापर्यंत येऊ शकते. पवित्र आत्मा सगळं काही शिकवतो, आठवण करून देतो प्रियांनो, संदर्भ लावून देतो तो, कारण तो आमचा कैवारी आहे आणि त्रैक्य देवामधली तिसरी व्यक्ती देखील तो आहे. पवित्र आत्मा ते आम्हाला निश्चित कळवू शकतो. आणि त्या पुनरुत्थानामध्ये केवळ इस्रायल, अब्राम आणि इसाक किंवा याकोब वंशाचं पुनरुत्थान होईल एवढंच नाही, किंवा तेवढाच अर्थ त्याला मर्यादित नाही, तर आम्ही जे येशूवरती विश्वास ठेवणारे आहोत, जसं मी काल सांगितलं की जरी आम्ही बायोलॉजिकली ते अब्राम, इसाक, याकोबाच्या संतानामध्ये जन्मलेले नाही आहोत, परंतु तरी देखील आमचंही पुनरुत्थान होईलच. त्या पुनरुत्थानामध्ये आम्हाला येशूने सहभागी करून घेतलेला आहेच, कारण तो मेलेल्यांमधलं पहिलं पुनरुत्थान आहे. आणि हे जे ऐकताना, वाचताना, मनन करताना जे जरी काल्पनिक वाटत असलं, परंतु ही भविष्यवाणी सूचकतेने अगदी बरोबर सुचवलेलं आहे प्रियांनो. आणि ते पाहण्यासाठी आता आम्हाला फार वेळ वाट पाहावी लागणार नाही. 2000 वर्षांचा गॉस्पल इरा, शुभवर्तमान प्रसार करण्याचा 2000 वर्षांचा तो कालखंड संपलेला आहे, संपत आलेला आहे. येशूचं पुनरुत्थान इसवी सन 33 मध्ये जर झालं असं पकडलं आम्ही, तर त्यानंतरचा पुढचा 2000 वर्षांचा जो कालखंड शुभवर्तमान प्रसाराचा गॉस्पल इरा म्हणून इतिहासामध्ये नमूद आहे, तो पूर्ण झालेला आहे. आता आम्हाला फार वेळ वाट पाहावी लागणार नाही. याचाच अर्थ सुमारे 2030 किंवा सुमारे 2031 ही ती वर्ष आहेत की जे वर्ष 1000 वर्षाचं येशू ख्रिस्ताचं जे राज्य येणार आहे त्या राज्याला ती सूचित करणारी वर्ष आहेत. आणि त्या राज्याचा, त्या युगाच्या सुरुवातीच्या वर्षाचं चिन्ह ही ती 2030-2031 वर्ष असू शकतील. जर असं खरोखरच घडणार असेल तर आपण सर्वजण खूप धन्यवादित आहोत प्रियांनो. देवाच्या कृपेने आणि देवाची इच्छा असल्यास आम्ही ते आपल्या डोळ्यांनी पाहू आणि अनुभवू. तो विश्वास आमच्यामध्ये असायला हवा. आणि प्रियानं एवढंच नाही, तर ख्रिस्ताच्या राज्य 1000 वर्षाचा कालखंड येणार आहे म्हणून नवीन करारातली भविष्यवाणी आहे, त्यामध्ये देखील आमचा प्रवेश गौरवानं होईल. तिसरं 1000 वर्षाचं युग, ज्या काळामध्ये ते ख्रिस्ताचं युग होणार आहे, ते 3000व्या वर्षाचं सारखं नसणार आहे. तिसरं 1000 वर्षाचं युग म्हणजे 2001 वर्षापासून सुरू झालेली आणि 3000व्या वर्षापर्यंतची सर्व वर्ष. 3000व्या वर्षाचा शेवट म्हणजे तिसऱ्या 1000 वर्षाच्या युगाचा शेवट असेल आणि चौथ्या 1000 वर्षाची ती 1000व्या वर्षाच्या युगाची ती सुरुवात असेल. तिसऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करील. आता हे वचन आम्हाला, हे वाक्य आम्हाला साथ घालत आहे
ते आमच्या संबंधानं काहीतरी वैयक्तिक बोलत आहे. तिसऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करील. या वचनातील किंवा या वाक्यामधील तिसरा दिवस तिसऱ्या 1000 वर्षाच्या युगाशी मिळता जुळता दिवस आहे असं मी सुरुवातीलाच सांगितलं. आणि तिसरं 1000 वर्षाचं युग जे 2001 ते 3000व्या वर्षापर्यंत असणार आहे. परंतु काही कॉमेंटेटर, काही अभ्यासक, काही विश्लेषक येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीची 4000 वर्ष देखील त्यामध्ये जोडत आहेत. आणि हे 4000 वर्षानंतर 2000 वर्षाचं ख्रिस्ती धर्म ज्यामध्ये शुभवर्तमान प्रसार प्रचंड मोठ्या प्रमाणावरती झाला. त्यानंतर 1000 वर्षाचं जे युग असेल ते देवाच्या राज्याचं युग असेल, ते ख्रिस्ताचं युग असेल, ज्याची सुरुवात पहिल्या पुनरुत्थानानं होईल. आणि या पहिल्या पुनरुत्थानामध्ये संतांचा सहभाग असेल. आणि या 1000 वर्षाच्या अखेरच्या दिवसांमध्ये दुसरं पुनरुत्थान होईल. आणि या दुसऱ्या पुनरुत्थानामध्ये मात्र त्या सर्वांचा समावेश असेल, त्या सर्वांचा सहभाग असेल ज्यांचं तारण झालेलं नाही, जे देवाकडे परत फिरलेले नाहीत, जे देवाच्या आश्रयाला आलेले नाहीत. अशी ती युगाची 7000 वर्षे आहेत. त्यानंतर मात्र नाश होईल आणि न्याय होईल. आता प्रियांनो, जे संतांचं पुनरुत्थान होणार आहे त्यामध्ये आमचा सहभाग असेल का? जे अनितिमानांचं पुनरुत्थान होणार आहे किंवा ज्यांचं तारण झालेलं नाही अशांचं पुनरुत्थान आहे त्यांच्यामध्ये आमचा सहभाग असेल? कशामध्ये असेल? आज आम्ही स्वतःला तो प्रश्न विचारूया. परंतु पुनरुत्थान हे निश्चित आहे आणि प्रत्येकाचं आहे. आणि 3000वं वर्ष जे ख्रिस्ताच्या युगाचं वर्ष आहे, जे देवाचं राज्य म्हणून घोषित होणार आहे, त्यामध्ये आमचा प्रवेश होईल काय? न्यायाच्या दिवसापूर्वीचं एक युद्ध आहे जे नीतिमान आणि अनितिमानांमधलं आहे, जे चांगलं आणि दुष्ट यांच्या दरम्यानचं ते युद्ध आहे. आणि ते युद्ध झाल्यानंतर पृथ्वीवरती 1000 वर्षाचं ख्रिस्ताचं युग म्हणजे ख्रिस्ताचं राज्य येणार आहे. यावरती लोक शब्दशः विश्वास ठेवतात आणि हे खरोखरच समजून घेण्यासारखं आहे प्रियांनो. कदाचित जे लोक यावरती विश्वास ठेवतात ते पेत्रानं केलेल्या भविष्यवाणीचा आधार घेत असावेत. पेत्रानं त्याच्या पत्रामध्ये, दुसऱ्या पत्रामध्ये 3ऱ्या अध्यायात 8व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहेत. आणि हा पवित्र शास्त्राचा नियम, हा नवीन करारातला नियम पेत्रानं नमूद केलेला आहे. ज्या पेत्राला स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या किल्ल्या देण्यात आलेल्या होत्या, ज्या पेत्राच्या बाबत हे सांगण्यात आलेलं होतं की जे काही तू या पृथ्वीवरती बांधशील ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल, जे काही तू या पृथ्वीवरती मोकळं करशील ते स्वर्गामध्ये मोकळं केलं जाईल. आणि मग जर तो नियम पेत्राला देण्यात आलेला होता तर तो नियम या ठिकाणी होशे 6:2 या वचनाला शब्दशः लागू होतो. आणि याला निश्चित आकर्षण आहे प्रियांनो. ख्रिस्त जन्मानंतरच्या पहिल्या 4 वर्षाच्या युगाच्या अखेरीस सर्व ख्रिस्ती लोकांच्या आंतरिक भावना चेतवण्यात आलेल्या होत्या. कारण शुभवर्तमान प्रसार चाललेला होता. अगदी पहिल्या शतकापासून, दुसऱ्या शतकापासून, 3ऱ्या शतकापासून अखेर 1000व्या शतकांपर्यंत असं सांगण्यात आलेलं होतं. आणि लोकांचा तो आत्मविश्वास देखील होता की ख्रिस्ताचं परत येणं लवकर होणार आहे. सांगण्यात आलं होतं की नाही? पवित्र शास्त्र त्याला साक्षी आहे, प्रेषितांची कृत्य देखील त्याला साक्षी आहेत. परंतु ख्रिस्त आला नाही. परंतु येशू स्वतः त्याच्या परत येण्यासंबंधानं जे बोललेलं आहे, जी शिकवण त्यानं दिलेली आहे किंवा येशूनं स्वतःच्या परत येण्यासंबंधानं जे सांगितलेलं आहे त्याचा अर्थ ज्यांना समजत नाही त्यावेळेस असंच होतं. आम्ही आमच्या विचारशक्तीने त्याला पाहण्याचा प्रयत्न करत असतो. पवित्र आत्म्याला आम्ही मोकळीकता देत नाही. त्याऐवजी काही नेत्यांनी, काही याचकांनी आणि आधुनिक अशा काही कॉमेंट्रेटर्सनी या संबंधीनं एक आधुनिक अर्थ सांगितलेला आहे. आणि काही जण असं क्लेम देखील करत आहेत की त्यांनी या संबंधीचा
जो सर्व भविष्यवाणी केलेल्या आहेत जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये, त्या सर्व त्यांनी एकत्र केल्या, कंपाईल केल्या, त्याचा स्टडी केला आणि मग ते अशा प्रकारे या दिवसापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. परंतु प्रियानो, कृपया लक्षात ठेवा, आज संदेशाच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारण्यात आलेला होता की 3000व्या वर्षाच्या अखेरीस 3000व्या वर्षाच्या अखेरच्या दिवसाचं पुनरुत्थान दर्शवणार हे वचन आहे का, किंवा 3000व्या वर्षाचा शेवटचा दिवस हा पुनरुत्थानाचा आणि न्यायाचा दिवस आहे, असं प्रकटीकरणाचं पुस्तकाचा 20वा अध्याय वचन 10 ते 21वा अध्याय वचन 1 या वचनामध्ये तो संदर्भ आम्हाला पाहायला मिळतो. आणि याच वेळी पूर्णपणे अनपेक्षित समयी ख्रिस्त अचानकपणे परत येणार आहे. आणि या ठिकाणी अशी कल्पना ठेवण्यात आलेली आहे की तो पुनरुत्थानाचा आणि न्यायाचा दिवस असेल. म्हणजे 3000व्या वर्षी पुनरुत्थान आणि न्याय हे सुरू होतील. आणि यावेळेस जे जिवंत आहेत त्यांचा न्याय सुरू होईल, परंतु त्या न्यायाची सुरुवात मात्र इथून होईल. म्हणजे जे वेदीवरती पहिले आहेत त्यांच्यापासून ती न्यायाची सुरुवात होईल आणि त्यानंतर तो न्याय पुढे सर्वसामान्य लोकांपर्यंत येणार आहे. आणि जे मृत झालेले आहेत त्यांचंही न्यायाच्या दिवसाकरिता पुनरुत्थान होईल. आणि त्या प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या पृथ्वीवरील कृत्याप्रमाणे, ज्याच्या त्याच्या पृथ्वीवरील वागणुकीनुसार न्याय होईल. धार्मिक, नीतिमान, विश्वासू सार्वकालिकतेमध्ये घेतले जातील आणि दुष्कृत्य करणारे अनीतिमान हे मात्र सार्वकालिक नरकामध्ये टाकले जातील. आता आमचं पुनरुत्थान कोणत्या बाजूचं आहे? 3ऱ्या दिवशी पुनरुत्थान होईल, आम्हाला जिवंत केले जाईल. त्याचा संदर्भ पेत्राच्या त्या वचनांमधून आम्ही पाहत आहोत. 3रा दिवस हा 3000 वर्षाच्या युगाला दर्शवत आहे की युग आता येऊ घातलेला आहे, लवकरच ते येत आहे. परंतु प्रियानो, या संबंधानं काही समस्या देखील आहेत. पहिली समस्या अशी आहे की ख्रिस्ताच्या वेळेपासून, म्हणजे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापासून ते 2000 वर्षाच्या शेवटापर्यंत शुभवर्तमानाचे जे संदेश आहेत, येशूची जी शिकवण आहे ती जाहीरपणे संपूर्ण जगभरामध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि त्याचा सर्वोच्च बिंदू किंवा त्याचा कळस आम्ही जर पाहतो तर ते जागतिक ग्लोबल किंवा जागतिक संजीवन निर्माण झालेलं होतं. ग्लोबल रिवायवल त्याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे. आणि छोट्या छोट्या घरांपासून तयार झालेल्या मंडळ्या मोठमोठ्या मंडळ्यांचं स्वरूप घेत आहेत. अशा प्रकारचं ते ग्लोबल रिवायवल या 2000 वर्षाच्या शेवटापर्यंत गाजवलेल्या शुभवर्तमानाच्या द्वारे आलं. पहिल्या 1000 वर्षाच्या युगाचा शब्दशः अर्थ आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी समस्या अशी आहे की नवीन करारामध्ये देखील काही भविष्यवाणी केलेल्या आहेत. देवाच्या गोष्टींमधील अतिशय वेगानं होणारा ऱ्हास याची भविष्यवाणी नवीन करारामध्ये करण्यात आलेली आहे. मत्ती शुभवर्तमानाच्या 25व्या अध्यायामध्ये देखील आम्हाला ते पाहायला मिळतं. जोडीनंच ख्रिस्ती लोकांच्या छळामध्ये देखील अचानकप्रमाणे वाढ होत चाललेली आहे. आणि संपूर्ण जगावरती लबाडीनं आणि हा अमक्याचा तो ढमक्याचा अशा प्रकारे त्यांच्यावरती आरोप लादून त्यांची करण्यात आलेली सैतानी फसवणूक ही देखील भविष्यवाणीमध्ये, नवीन कराराच्या भविष्यवाणीमध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि ते सैतानाचं कामही आता सुरू झालेलं आहे. तसंच नवीन कराराच्या भविष्यवाणीमध्ये हे देखील सांगितलेलं होतं की वचनाचा दुष्काळ पडेल. त्याही भविष्यवाणी आता पूर्णतयास होत असलेल्या आम्हाला दिसून येत आहेत. दुसरी समस्या अशी आहे की येशू देखील म्हणालेला होता की मी लवकर येतो, पहा मी लवकर येतो. धोक्याच्या कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मी लवकर येतो. माझे लोक देखील डुलकी घेत असताना मला दिसतील मी येताना. माझे लोकही निद्रिस्त अवस्थेमध्ये मला दिसतील. तेही झोपा घेत असलेले पकडले जातील.
10 कुमारींचा तो दृष्टांत आठवा प्रियांनो. 10 कुमारिकांचा तो दृष्टांत आपल्या डोळ्यासमोर घेऊन या, त्याच्यावरती विचार करा. जेव्हा मध्यरात्री वर आला तेव्हा झोपलेलं कोण होतं? जेव्हा मध्यरात्री वर आला तेव्हा केवळ 5 कुमारी ज्यांच्या दिव्यामध्ये तेल होतं तेवढ्याच मात्र वरासोबत काय गेल्या? आतमध्ये गेल्या. त्यानंतर दार बंद झालं पुन्हा कधी न उघडण्यासाठी. त्या उरलेल्या 5 कुमारी तेल घेऊन आल्या, परंतु त्यांना दार बंद दिसलं. त्यांच्याकरिता ते दार उघडलं नाही, ते बाहेरच राहिल्या. आणि वचन सांगतं की मनुष्याच्या पुत्राचं परत येणं असंच होईल. मत्तई शुभवर्तमानाचा 24वा अध्याय वचन 39, वचन 42, वचन 44 आणि वचन 50 मध्ये आम्हाला हे संदर्भ पाहायला मिळतात. आणि पहा प्रियांनो, परंतु आम्ही न्यायाच्या दिवसाचं किंवा ख्रिस्ताच्या परत येण्याच्या त्या दिवसाचं, त्या वेळेचं भविष्य आम्ही सांगत नाही असं म्हणण्याचा काही अर्थ नाही. असे म्हणणारे तेच लोक गट आहेत जे लोकांची फसवणूक करतात आणि खोट्या भविष्यवाणी करतात. प्रभू परमेश्वरानं आपल्याच लोकांवरती प्रहार केल्यासंबंधीचं जे वचन होशे संदेशाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचत आहोत की तो 2 दिवसात आमचं पुनरुज्जीवन करील आणि त्यानंतर 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करील. हे वचन 3000 वर्षाकरता शब्दशः एक सहस्त्रवादाचं समर्थन करणारं असं वचन आहे. आणि तसा दावा देखील ते करतंय. आणि हे केवळ त्यांनाच आवडतं की ख्रिस्त अचानकपणे परत कधी येईल या संबंधीची तारीख ज्यांना जाणून घ्यायची त्यांनाच ते आवडतं आणि त्यावरती ते आपलं लक्ष केंद्रित करतात. परंतु येशूनं अशा लोकांविरुद्ध धोक्याचा इशारा दिलेला आहे. येशू ख्रिस्तानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण आपल्या जीवनातील प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी तयार असलंच पाहिजे. कशासाठी? एक तर ख्रिस्तानं आपल्यासाठी तयार केलेल्या जागेमध्ये जेव्हा तो परत येईल आणि आपल्याला आपल्या सोबत घेऊन जाईल त्याच्यासाठी आम्ही तयार असलं पाहिजे. म्हणजेच आमच्या मरणासाठी आम्ही तयार असलं पाहिजे. तो दिवस आमचा मरणाचा दिवस आहे. त्यासोबतच जेव्हा येशू स्वर्गातून अचानकपणे मोठ्या गौरवानं आपल्या स्वर्गीय पवित्र सैन्यानिशी तो येईल. मेघारूढ असा अंतराळामध्ये तो घेतला गेला तसाच तो मेघावर आरूढ होऊन तो पुन्हा येईल. त्या दिवसात करिता देखील आम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे. तो दिवस केव्हाही येऊ शकतो, फार वेळ वाट पाहावी लागणार नाही. याचाच अर्थ आम्हाला दैनंदिन जीवन जगत असताना सतत स्वतःला तयार राखलं पाहिजे. जेव्हा तो अचानकपणे येईल, मोठ्या गौरवाने मोठ्या वैभवानं ते येईल, त्यावेळेस जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते पहिल्याने उठविले जातील आणि ते धार्मिक, नीतिमान आणि संत ख्रिस्ताला भेटण्याकरिता अंतराळामध्ये घेतले जातील. हेच ते पहिलं पुनरुत्थान आहे प्रियांनो. त्या दिवसाकरिता आम्ही स्वतःला तयार केलंच पाहिजे. त्या पहिल्या पुनरुत्थानाकरिता आम्ही स्वतःला तयार केलंच पाहिजे. तो आम्हाला निश्चित पुनरुत्थित करेल, परंतु आमची तयारी कशाची आहे? 3ऱ्या दिवशी तो आम्हाला पुनरुत्थित करेलच करेल. आणि पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय वचन 13 ते 5वा अध्याय वचन 2 मध्ये आम्हाला हे संदर्भ पाहायला मिळतात. आणि त्यानंतर जगाचा न्याय होईल, त्यानंतर जगाचा नाश देखील होईल. पहिले पेत्र याचा 3रा अध्याय वचन 7 ते 12 मध्ये आम्हाला हे संदर्भ पाहायला मिळत आहेत. होशे 6:2 हे वचन बऱ्याचदा अशा रीतीने समजून घेतलं जाऊ शकतं की या वचनातील भविष्यवाणी येशू ख्रिस्त जो आमचा मसीहा आहे त्याच्या स्वतःमध्ये आणि केवळ त्याच्यामध्येच ती परिपूर्ण झालेली आहे. आणि हो, येशू ख्रिस्तामध्ये ही भविष्यवाणी पूर्ण झाली, परंतु त्या भविष्यवाणीचा अर्थ आम्हासोबतही जुडलेला आहे. कारण आता आमचं पुनरुत्थान आमची वाट पाहत आहे. योना संदेशाचं पुस्तक याचा 1ला अध्याय 17व्या वचनामध्ये योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र होता. होशे 6:2 मध्ये लिहिलेलं आहे की तो 2 दिवसात आमचं पुनरुज्जीवन करील, 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करील आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू. या दोन्हीही भविष्यवाणी नवीन करारामध्ये
त्याला बळकटी मिळालेली आम्हाला पाहायला मिळते. एक तर मत्तई याने आपल्या शुभवर्तमानामध्ये मत्तईचा 12वा अध्याय 40व्या वचनामध्ये याच भविष्यवाणीला बळकटी दिलेली आहे. मत्तई 12:40 मध्ये लिहिलेलं आहे, कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटामध्ये राहील. पावलाने देखील जुन्या करारामधील भविष्य संदेशाने केलेल्या भविष्यवाणींना बळकटी दिली. पहिले कोरिन्थीयाचा 15वा अध्याय वचन 3 आणि 4 मध्ये तो लिहित आहे, कारण मला जे सांगण्यात आलं ते मी तुम्हाला सांगून टाकलेलं आहे, आणि त्यापैकी मुख्य हे की पावलाने जे सगळं काही त्याच्या मंडळांना सांगितलं त्यापैकी मुख्य हे आहे की शास्त्राप्रमाणे, संदेशाने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे, शास्त्रलेखांप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, आणि शास्त्राप्रमाणेच म्हणजे संदेशाने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणेच 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आलं. म्हणजे त्या भविष्यवाणी येशू ख्रिस्तामध्ये देखील पूर्ण झालेल्या आहेत. अमेरिकन ईश्वर विज्ञान तज्ज्ञ अल्बर्ट बार्नेस यांच्यानुसार त्यांच्यासमोर हा प्रश्न निर्माण झाला की तो 2 दिवसात आमचं पुनरुज्जीवित करेल काय, आम्हाला नवीन जीवन मिळेल काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आलेला होता. आणि 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करील. याचा अर्थ त्यांना हा कळाला की ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांचं पुनरुत्थान ही एक साधी भविष्यवाणी देखील त्यांना याच जुन्या करारातल्या भविष्यवाण्यांमधून प्रगट झाली. ख्रिस्तामधील पुनरुत्थान आणि ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये आमचाही सहभाग आहे. आमचंही पुनरुत्थान ते वाट पाहत आहे प्रियानो, परंतु त्यासाठी आम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे. होशे संदेष्टा किंवा जुन्या करारातील संदेष्टे हे निसंदिग्धपणे आणि स्पष्टपणे नमूद करत आहेत की 2 दिवसात जीवन दिलं जाईल आणि 3ऱ्या दिवशी पुनरुत्थान झालंच पाहिजे. 2 दिवसासाठी ख्रिस्ताचं शरीर कबरेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि 3ऱ्या दिवशी जीवनाचं पुनरुत्थान झालं, ज्याचं लाजराला पुनरुत्थित करत असताना येशूनं स्वतः मार्थेला सांगितलेलं होतं. आणि याशिवाय दुसरं काही असू शकत नाही प्रियांनो. 2 दिवसात तो आमचं पुनरुज्जीवन करील आणि 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करील. कारण ख्रिस्त हाच एकमेव असा आहे की जो मेलेल्यातून उठवला गेलेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातलं प्रथम फळ आहे, असं पावलानं कोरिन्थीतील मंडळीला पत्र लिहित असताना 15व्या अध्यायामध्ये 20व्या वचनामध्ये नमूद केलेलं आहे. आणि सार्वकालिक जीवनाची जे तुमचं आणि माझं वाट पाहत आहे, की जे सार्वकालिक पुनरुत्थान जे तुमचं आणि माझं वाट पाहत आहे, त्या पुनरुत्थानाची प्रतिज्ञा, त्या पुनरुत्थानाचा गंभीर निश्चय आणि निर्णय आणि त्याच पुनरुत्थानाचा आणि पुनरुज्जीवनाचा उगम आम्हाला होशे 6:2 या वचनांमध्ये आणि संदेष्टांच्या भविष्यवाण्यांमध्ये पाहायला मिळतो, जो नवीन करारातील येशूच्या शिष्यांनी केलेल्या भविष्यवाण्यांशी मिळता जुळता आहे. प्रेषित पाऊल ख्रिस्तामधील आमच्या पुनरुत्थानाबाबत तो बोलत आहे आणि त्याकरिता जुन्या करारातले जे संदेष्टे आहेत, त्या संदेष्टांची जी भविष्यवाणी आहे, त्या भविष्यवाणीतले त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द पाऊल स्वतःचे शब्द करत आहे. आणि पाऊल इफिस्कराच्या मंडळीला पत्र लिहित असताना 2ऱ्या अध्यायाच्या वचन 4 ते 6 मध्ये तो लिहित आहे की तरी देव हा दया संपन्न आहे आणि म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही, आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर, आमचं पुनरुत्थान कसं आहे, ख्रिस्ताबरोबर त्याने आम्हाला जिवंत केलं आणि येशू ख्रिस्ताच्या ठाई त्याच्याबरोबर उठवलेले आणि त्याच्याबरोबर स्वर्गात बसवलेले. याचाच अर्थ 3ऱ्या दिवशी आमचं पुनरुत्थान होईलच
आणि आम्ही सर्व काळासाठी स्वर्गात येशू ख्रिस्तासोबत परमेश्वर पित्यासमोर सर्व काळासाठी जिवंत राहू. ही भविष्यवाणी आज आमच्यासाठी देखील पेत्राचं पत्र आणि होशे संदेशाच्या पुस्तकामधून निश्चित आहे. प्रियांनो, या वचनाच्या छायेमध्ये जर आम्ही इस्रायलांकरता पाहिलं तर इस्रायलांकरता ही भविष्यवाणी कधीच परिपूर्ण झालेली नाही. जेव्हा इस्रायलाच्या 10 वंशांना गुलामगिरीमध्ये पाठवण्यात आलं, अश्शूराच्या राजाचा वापर करण्यात आला, तेव्हा या 10 वंशांना पुन्हा कधी प्रस्थापित करण्यात आलेलं नाही. देवाची अनुकूलता या 10 वंशांना परत कधी मिळाली नाही. आणि उरलेल्या ज्या 2 वंशांबाबत ज्यांना यहुदा राष्ट्र असं संबोधलं जात होतं, जरी ते बाबेल राजाच्या परगण्यांमध्ये गेलेले होते तरी तेथून त्यांना मुक्त करण्यात आलं, त्यांना पुनरुज्जीवित करण्यात आलं, त्यांचं पुनरुत्थान करण्यात आलं. आणि त्यांच्याकरिता ते पुनरुत्थानाचं बक्षीस असं होतं ज्याच्या योगे ते देवासमोर परमेश्वर पित्यासमोर सदा सर्व काळ जिवंत राहतील. तीच आशा पुनरुत्थानाची आज तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता आहे. प्रियांनो, सर्वाधिक कडक असं स्पष्टीकरण, सर्वाधिक खरं स्पष्टीकरण समजलं जातं. आणि त्याकरिता देवाच्या वचनांचा, जुन्या आणि नवीन कराराच्या वचनांचा सखोल अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. प्रियांनो, 2 दिवस आणि 3रा दिवस यांच्याशी संबंधित ख्रिस्त 3ऱ्या दिवशी उठवला गेला आणि त्याच्यासोबत सर्व मानवजात ही देखील उठवली गेली. आणि याशिवाय इतिहासामध्ये आणि आमच्याही इतिहासामध्ये दुसरं काही नाही. सर्व मानवजातीकरिता ते पुनरुत्थान आहे. आता या वचनाचा शेवटचा भाग आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू. एक्सक्यूज मी. आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू. आता या शब्दाचा किंवा या वाक्याचा शब्दशः अर्थ देवाच्या चेहऱ्यासमोर आम्ही जिवंत राहू. तो देवाचा चेहरा देखील जिवंत, आमचे चेहरे देखील जिवंत आणि आम्ही सर्वजण जिवंत असे ते सार्वकालिक स्थानामध्ये असू. आणि त्यावेळेस ज्या मानवावरती आम्ही प्रीती करीतो, त्या माणसांची इच्छा, ज्या मानवांवरती आम्ही प्रीती करीतो, त्या मानवांचं मन, त्यांची प्रीती, त्यांचा आनंद, त्यांचं दुःख देखील आम्हाला त्या आमच्या परमेश्वराच्या चेहऱ्यामध्ये प्रगट होतं. मानवाच्या प्रेमळ किंवा त्या पवित्र चेहऱ्यामध्ये देवाच्या प्रीतीची आणि त्या आराधनेची एक ताजी गहनता आम्ही वाचू शकतो. त्यामध्ये आम्ही प्रवेश करू शकतो. दुःख आणि निराशांमध्ये परावर्तित झालेले जे मानवीय चेहरे आहेत ते पुनरुत्थानानंतर देवाच्या प्रीतीच्या चेहऱ्यामध्ये पूर्णपणे बदलून जाणारे असे आहेत. आणि त्या आत्म्यांची देवासोबतच्या नातेसंबंधाची प्रतिमा ही खरोखर अर्थपूर्ण अशी प्रतिमा आहे. ज्या प्रतिमेमध्ये आज देव आम्हाला पाचारण करत आहे, ज्या प्रतिमेमध्ये तो आम्हाला बोलावत आहे की त्याच्या चेहऱ्यासमोर आम्ही आमच्या जिवंत चेहऱ्यानिशी सदा सर्व काळ राहावं. हीच प्रार्थना स्तोत्रकर्ता वारंवार करतो. स्तोत्रसंहिता जर आम्ही वाचली तर त्या स्तोत्रसंहितेमध्ये अनेक ठिकाणी स्तोत्रकर्ता हे म्हणत आहे की हे परमेश्वरा, तू आपलं मुखतेज माझ्यावरती पाड. स्तोत्रसंहिता याचा 4था अध्याय 6वं वचन, तू आपल्या सेवकावरती आपला मुखप्रकाश पाड. स्तोत्र 31:16 मध्ये तो लिहित आहे. पुढे तो लिहित आहे की देवानं आमच्यावरती दया करावी, त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावरती पाडावा. स्तोत्र 67:1, सेनाधीश देवा, तू आम्हाला परत आण, आपला मुखप्रकाश तो आमच्यावर पाड, म्हणजे आम्ही तरू, म्हणजे आम्ही सर्व काळासाठी जिवंत राहू. स्तोत्र 80:7, तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड. स्तोत्र 119, 135, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखापकडे आपली दृष्टी लाव. स्तोत्र 84:9, तू मला आपल्यापुढून घालून देऊ नकोस. हाच सर्व अर्थ आम्ही त्याच्यासमोर जिवंत राहू या वाक्याला आहे. प्रियांनो, जी स्तोत्रकर्ता प्रार्थना करत आहे
तेव्हा स्तोत्र करत आहे, प्रगट करत आहे की मला देखील माझ्या जिवंत देवासमोर जिवंत असंच राहायचं आहे. आणि म्हणून तो देवाला म्हणत आहे की हे परमेश्वरा, तू माझ्यापासून आपलं मुख कोठवर लपवणार. सरळ जीवन जगणाऱ्यांना परमेश्वराचं मुख देखील सुलभ असं प्राप्त होतं. त्यांना जिवंतपणीच देवाचं दर्शन देखील घडतं. आणि परमेश्वराच्या त्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या चेहऱ्यामध्ये, परमेश्वराच्या समोर जिवंत राहण्यामध्ये पूर्णानंद आणि आमच्या सार्वकालिक जीवनाचा मार्ग दडलेला आहे. आज आम्ही भविष्यवाणीच्या दृष्टिकोनातून, भविष्यवाणी सूचकतेमधून होशे 6:2 ही जी भविष्यवाणी आहे ती पेत्राचं पत्र याचा 3रा अध्याय 8व्या वचनामधून, पेत्राचं दुसरं पत्र याचा 3रा अध्याय याच्या 8व्या वचनातल्या त्या पेत्राने केलेल्या भविष्यवाणीमधून आम्ही ते पाहिलेलं आहे. आज येशूने आम्हाला ही वचनातून खात्री दिली की तुमचंही सार्वकालिक जीवनासाठी पुनरुत्थान आहे. आता ही जी खात्री आम्हाला मिळालेली आहे, हा जो कॉन्फिडन्स आम्हाला या वचनातून मिळालेला आहे, तो आम्हाला जपायचा आहे आणि आम्हाला त्या दिवसासाठी तयार राहायचं आहे. एकतर येशू आमच्यासाठी जी जागा तयार केलेली आहे त्या जागेमध्ये आम्हाला घेऊन जाण्यासाठी जेव्हा येईल, म्हणजे जेव्हा मृत्यू आमच्या समोर येईल, त्या मृत्यूसाठी देखील आम्हाला स्वतःला तयार करायचं आहे. आणि त्या अगोदर जर देवाचं राज्य, ख्रिस्ताचं राज्य, 1000 वर्षांचं जे ख्रिस्ताचं युग येणार आहे, ते 2000 वर्षाच्या शुभवर्तमान प्रसाराचा गॉस्पल इरा संपल्यानंतर जे येणार आहे, त्या राज्यासाठी आम्ही स्वतःला तयार करावं. हीच आज प्रभूची वाणी आम्हाला त्याच्या वचनांमधून ऐकायला येते. चला आज आम्ही स्वतःला तयार करूया, त्या पुनरुत्थानासाठी आम्ही स्वतःला तयार करूया. यासाठी की आम्ही सर्व काळासाठी त्या पवित्र देवासमोर, त्याच्या पवित्र स्वर्गामध्ये त्याचं पवित्र 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 असा जयघोष सदा सर्व काळ आपण करत राहू. प्रभू आपल्याला सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. हे जिवंत देवा, सेनाधीश परमेश्वरा, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करीतो की संदेश त्यांची जी भविष्यवाणी आहे त्याच भविष्यवाणीमधून येशूच्या शिष्यांनी केलेल्या भविष्यवाण्यांना पाहण्यासाठी देखील तू पवित्र आत्म्याचं वरदान तू आम्हाला देतोस आणि त्यामधून आमच्या जीवनाचं सत्य तू प्रगट करतोस. याबद्दल देवा तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करीतो. आज हे देवा 2000 वर्षांचा गॉस्पल इरा संपलेला आहे. आता येशू ख्रिस्ताचा 1000 वर्षाच्या युगाचा कालखंड लवकरच सुरू होत आहे. त्याच्यासाठी देवा आम्ही स्वतःला तयार करत आहोत. आम्हामध्ये जर काही कमी घटी असेल तर येशूच्या नावामध्ये, येशूच्या द्वारे तू पूर्णपणे तू नाहीशी होऊ दे. परंतु ख्रिस्ताच्या राज्याकरिता, त्या सार्वकालिक पुनरुत्थानाकरिता आणि येशू एवढंच नव्हे तर आमच्या या पृथ्वीवरील मरणाकरिता देखील आम्हाला तू तयार कर, अशी आम्ही तुला आग्रहाने कळकळीची प्रार्थना करीतो. हो माझ्या जिवंत देवा, आजपासून आम्हावरती येणारा जो मृत्यू आहे तो आमचा मित्रच आहे, हे सत्य आज तुझ्या वचनातून आम्हाला प्रगट झालेलं आहे. कारण आमचा मृत्यू आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार आहे. येशू नामाकरिता जे सार्वकालिक पुनरुत्थान सुनियोजित केलेलं आहे तेथपर्यंत आम्हाला तो घेऊन जाणार आहे. आणि म्हणून त्या दिवसासाठी देवा तू आम्हाला कृपा करून तयार कर, अशी आम्ही तुला प्रार्थना करीत आहोत. आम्हीही आमचं जीव, आत्मा, प्राण, शरीर तुझ्या पवित्र चरणी समर्पित करीतो. कारण आता त्यावर केवळ आणि केवळ देवा तुझं प्रभुत्व आणि तुझा अधिकार आहे. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करत आहे म्हणून तो ऐक. आमेन.